हॅलो. हां हॅलो. हा ते मला ऋषीदादाने नंबर दिलता राम भैया. एवढ्या रात्रीचा फोन केला हो, तुम्ही? ते माझ्या मामांची डेथ झालती, मला ॲम्ब्युलन्स ॲडजस्ट करून पाहिजे होते. अरे बापरे, एक मिनिट. हॅलो. हॅलो. हां काय झालं? ते माझ्या मामांची डेथ झालती डी.वाय. पाटील पिंपरी हॉस्पिटल. हो हो हो. हा मग इथून ॲम्ब्युलन्स ॲडजस्ट करून पाहिजे होती आम्हाला. बरं किती 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 वाजता झाली डेट? डेथ झाली आत्ता 12:30 वाजता. बरं. हे डिक्लेअर केलंय त्यांनी. मग आम्हाला पहाटे 5-6 पर्यंत ॲम्ब्युलन्स पाहिजे होती. हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स देत नाही का? आहे पण ते प्रायव्हेट म्हणतात, ते भाडं 25,000 ते 30,000 पर्यंत सांगतात. हां का? आमच्याकडे आहेत तर 5,000 ते 6,000 रुपये. हां हां हां. म्हणजे डिझेल वगैरे टाकायचे आहेत पैसे. नंबर कोणी दिला तुम्हाला? ऋषीदादा, तुळजापूर. अच्छा, ओके ओके ओके. हां तर रात्र खूप झाली, तरी पण हां. एक 5-10 मिनिटं द्या. मी तुम्हाला एक नंबर पाठवतो, ॲम्ब्युलन्स ॲडजस्ट करून देतो. 100% देतो. थँक्यू. हॅलो. नमस्कार, मी रामराजे भोसले बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता. बोला की दादा. ॲम्ब्युलन्स हवी होती आपल्याला. कुठे? डी.वाय. पाटील आहे ना पिंपरीचं, हा, तिथून लातूरला घेऊन जायचे होते, निलंगा. लातूरला. हो. बरं, काय पेशंट आहे का काय? पेशंटच आहे, मृतदेह आहे पेशंट. किती पैसे किती लोक होतील? सोबत जाणारे किती लोक आहेत? दोघं असतील. गाडी छोटी देऊ का मोठी देऊ? किती पैसे होतील छोटे मोठीचे काय? छोटी भेटून मग एक 15 रुपयांनी आणि मोठे 16 रुपये. एक आकडाच टाका ना, म्हणजे किती होते काय अंदाज आहे तुमचे? खुद्द निलंगा का? हो. हॅलो. हा दादा, एक मिनिट सर्च करतोय. फोन उचलल्याबद्दल थँक्यू बरं का भाऊ, पहिला गोष्ट. काय? फोन उचलल्याबद्दल थँक्यू, पहिली गोष्ट. सर्व्हिस 24 तास आहे भाऊ. नाही तुम्ही ठीक आहे, तुमचा जरी व्यवसाय असेल ना, तर मी लोकांचं सहकार्य करतो. लेबल करून द्या भाऊ. पण हो. उद्या भेटतो मी तुम्हाला माझं काम पण आवडेल. मी सांगतो तुम्हाला कोण आहे काय. हा, नक्की दादा, नक्की. करा तेवढं. हो. आता भेटली ना कन्फर्म? हो झोपू का मग मी? भैया साहेब धन्यवाद. नाही पण झोपू आभार ना मी. तुमचे. नाही का, बघा तुम्हाला सांगतो, मी प्रयत्न केले, यश भेटलं, ह्याचाच आनंद आहे आपला. आनंद म्हणजे दुसऱ्यांसाठी कधी पण असं कोण उठत नाही हो. नाही मी नेहमी आहे. आणि पोचले ना, सगळं व्यवस्थित झालं ना, तर मला फोन करा. आणि परत पुण्यात आले की मला तुम्ही भेटा. बरं का? नाही तशी काय गरज नाही भैया, तुम्ही फोन उचलला इथली मोठी गोष्ट. मी स्वतःहून पण फोन केला, लक्षात घ्या. हो धन्यवाद भैया साहेब, खूप आभार हो. मनापासून. ओके. जावा आरामात. हो धन्यवाद.